तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय खानदेश. आपल्याकडे 6 जून पर्यंत किंवा 6 जून नंतर जर पाणी पडणार तर शेतकरीसले बरं वाटस. पण जर जुलै पर्यंत जर पाणी पडणार नाही पोयापर्यंत तर आपल्याकडे कसा शेतकरी कासा विसवी जातस. तसंच इकडे हिमाचलमा जर नोव्हेंबर डिसेंबर मा जर बरफ पडणार तर त्याला चांगलं वाटत. जर नाही बरफ पडणार तर या इकडला शेतकरी बी कासा विसवी जातस. आता इकडे मस्त बरफ पडेल तर इकडला शेतकरी इतला खुश आहेत कारण की इकडे आता मस्त सफरचंद पीक, सफरचंद उत्पादन ह्या लोक येतील है ना. आणि जाटे बरफ जर नाही पडणार डोंगरेश्वर देखा मी तुम्हाला देखाडस. तर इकडे जर बर्फ पडस डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तो बर्फ डोंगरेश्वर पुरा महिना साची राहस. आणि तो बर्फ साचल्यानंतर तो 12ही महिना त्या बर्फनं पाणी वितळीसन खाले येस. आणि त्या पाणीवर या शेतकरी आणि 8 लोक उदरनिर्वाह करतात. म्हणीसन इकडे बर्फ पडासाठी लोक देवले विनवण्या करतात. आणि बर्फ पडल्यानंतर इकडलं वातावरण स्वर्गापेक्षा सुंदर विजा, स्वर्गापेक्षा तुम्ही देखू शकतास. देखा अरे देखा अरे गाडीवर कितला बर्फ साचले. गाडीने का सुद्धा दिखी नाही. अरे है कितला बर्फ गाडीवर साचले है ना. हा 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 बर्फ जबरदस्त बर्फ, इतका थंडगार असणार बर्फ हातमा लेवाली सुद्धा थंड वाजत अरे हो है ना. रस्त्यावर बद बद बर्फ पडेल मुळे चालाना एवढा फजिता जातस एकदम समयसन चाला लागत. जर निसट ना तर डायरेक्ट कितला फूट पुढे जाईल माणूस सांगता येत नाही. हा तर मंडळी तुम्हाला मनमा प्रश्न असा आहे की मी चष्मा काबर घालेले. तर चष्मा घालाना मागे एक कारण आहे की हा जो बर्फ शे हा जेवढा सुंदर दिखी राहणार तेवढा खतरनाक पण आहे. कारण की ह्या बर्फाले जर ऊन पडणं या बर्फावर आणि तुम्ही या बर्फाला जर नंगी आगवर असं जर तर डोळा खराब होण्याचा चान्स खूप जास्त राहतस. डोळा लाल जास्त, डोळ्याला बर्फ लागी जास. त्यामुळे या वातावरणात चष्मा घालणं खूप अनिवार्य आहे. खास करीसन जवळ ऊन पडत वय त्यामुळे चष्मा घालेले. आणि चष्मा घालीसन कसा दिशी राहू ते पण सांगा. तर मंडळी तुमले मला हा ब्लॉग कसा वाटणार तर नक्की कॉमेंट करीसन सांगा. आणि भेटूत आपण पुढला ब्लॉग मा. तर जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र.